हॅलो फ्रेंड्स, कसे सगळे सगळे मजेतच असायला पाहिजे. आज गेले होते मी मार्केटमधून थोडा किराणा आणला, थोडा भाजीपाला घेऊन आले. नकली लावले बरं का, नकली होते तर ओरिजिनल असेच केस होते पहिले, पण इकडं आल्यापासून ना एरीच्या पाण्यानं सारे केस गेले माझे. काय करावं, आज अशी लावून गेले होते. तशी तर अशी बांधलेले होते, पूर्ण बांधलेले होते. पण बाईची जातीला ना केस पाहिजेच. आता वाढायला लागले थोडे थोडे, करू काही ना काही अजून. तांदूळक्याची भाजी, पालक, मेथी, ही पण मेथीच, कोथिंबीर, कढीपत्ता, आणि हे इतके याच्यावर मला हे 3 लिंबू फिरे आलेले. जिथून मी नेहमी भाजी घेत असते ना, तिथं एकदम थोडी बी अशी खराब भाजी नसती, ना माती लागलेली असती ना काहीच नाही. एकदम मस्त प्युअर भाजी असती. ही थोडी महाग असती पण चांगली असते. आणि ही पण मेथीची भाजी, ही कोथिंबीर, थोडी बी माती नाही राहत ह्या भाज्याला. हे बघू शकता, कढीपत्ता. मी नेहमी घेते ना त्याच्याकडून, तर ते नेहमी मला देते लिंबू, नाही तर मग कढीपत्ता फिरे देते, पण आज लिंबू दिले. इकडं दही, पनीर, इकडं मटर, अद्रक 50 रुपये पावशेर. अद्रक जास्त महाग झाली. तुमच्याकडं काय भाव आहे मला नक्की सांगा. माझे व्हिडिओ कुठं जाते म्हणजे कुठे, कोणत्या शहरात जाते, कोणत्या जिल्ह्यात जाते, मला कमेंटमध्ये सांगायचा. अद्रक 50 रुपये पावशेर आणली. हे लसूण मी असा घेत असते खुल्ला, कमी याच्यात बी भेटतं आपल्याला पैशात, आणि लसूण पण चांगला असतो. काय असतं ना, ज्या कांड्या असतात ना ते महाग असतं, पण लसूण हेच असतो. एवढंच असतं की त्या कांड्या फुटलेल्या राहतात. असं बी आपण अख्खा लसूण टाकतो का भाजीला? नाही, त्याला असं फोडूनच कांद्याला